वेलकम टू विज्ञान कथा. आपण होमी बाबाच्या परीक्षेमध्ये मागच्या वर्षी विचारलेले काही प्रश्न जे आहे त्या प्रश्नांचा आपण या व्हिडिओमध्ये अभ्यास करणार आहोत. प्रश्न तुम्हाला स्क्रीनवरती दिसतील आणि त्या प्रश्नाबद्दल आपण डिस्कस करूया की नेमकं त्याचं उत्तर काय आहे आणि कशा पद्धतीने ते आपल्याला शोधता येईल. चला तर आपण सुरुवात करूया. आपला जो पहिला प्रश्न आहे तो आहे की reducing is a part of garbage management. It can be exemplified by की काय म्हणू आपण वापर कमी वापर करणं हा आपला कचरा व्यवस्थापनाचा एक महत्वाचा भाग आहे आणि तो आपल्याला कशा पद्धतीने करता येईल तर त्याच्यामध्ये खाली ऑप्शन्स आहे. कॅरिंग युअर ओन ज्यूट बॅग व्हाईल शॉपिंग, की तुम्ही तुमची स्वतःची बॅग घेऊन जाणं खरेदी करताना. त्याच्यानंतर पॅकिंग ऑब्जेक्ट्स युजिंग लिस्ट पॉसिबल पॅकिंग मटेरियल, की कमीत कमी पॅकिंग मटेरियल वापरून एखाद्या वस्तूचं पॅकिंग करणं. त्याच्यानंतर युजिंग बोथ साइड्स ऑफ पेपर्स फॉर रायटिंग, लिहिण्यासाठी पेपरच्या दोन्ही बाजूंचा वापर करणं. आणि शेवटचा ऑप्शन आहे ऑल ऑफ द अबोव, म्हणजे या चारही वरचे जे तीनही ऑप्शन्स आहेत त्या सर्वांचा मिळून. तर बघा पहिल्या ऑप्शन मध्ये स्वतःची बॅग घेऊन जाणं म्हणजेच पॅकिंगच्या साठी लागणारं दुसरं जे मटेरियल आहे ते कमी करणं म्हणजेच कचरा कमी करणं. ऑब्जेक्टला लिस्ट पॉसिबल किंवा कमीत कमी पॅकिंग मटेरियल मध्ये उपलब्ध करून देणं म्हणजे सुद्धा रेड्युसिंगच आहे. पेपरच्या दोन्ही साइड्स वापरणं रायटिंग साठी म्हणजे सुद्धा कमी करणं आहे, रेड्युसिंगच आहे. सो या तीनही ऑप्शन मधनं आपण ते रेड्युसिंग जे आहे ते करतो आहोत कचऱ्याचं, गार्बेज मॅनेजमेंटचं. सो ऑप्शन किंवा याचं उत्तर असलं पाहिजे डी, ऑल ऑफ दी अबोव. मागच्या वर्षीचा जो पेपर आहे त्याच्यामधला हा प्रश्न होता. त्याच्यानंतर आपण आता पुढचा प्रश्न घेऊया. पुढचा प्रश्न आहे बघा, कंप्लीट दी फॉलोइंग कोरिलेशन. कंप्लीट दी फॉलोइंग कोरिलेशन. रेनकोट प्लास्टिक, म्हणजे खाली जे सहसंबंध दिला आहे त्या सहसंबंधातला पुढचा घटक तुम्हाला लिहायचा आहे. आता त्याच्यामध्ये पहिला जो दिलाय सहसंबंध तो आहे रेनकोट प्लास्टिक. कसा आहे बघा, रेनकोट दॅट इज मेड ऑफ प्लास्टिक. रेनकोट जे आहे ते प्लास्टिक पासून बनवलं जातं. त्याच्या पुढे जो शब्द दिलाय आपल्याला विचारलेला आहे इरली. आपल्याला विचारलेला आहे इरली. आता इरली कशापासून बनवतात तर आपल्याला माहितीये इरली म्हणजे आपण डोक्यावर घेऊन पावसापासून संरक्षण करण्यासाठी ती वापरली जायची, जुन्या काळामध्ये वापरली जायची. ओके, आणि ती गोन पाटापासून बनवली जात होती, की ज्याला आपण सॅक क्लॉथ असं म्हणतो. त्या सॅक क्लॉथ पासून बनवली जात होती. आता हे आपल्या पुस्तकामध्ये दिलेलं आहे, जसंच्या तसं दिलेलं आहे सावलीच्या पुस्तकामध्ये. ओके, त्याच्यातनच हा प्रश्न जसंच्या तसा विचारलेला आहे. ऑप्शन्स बघा, तिथे तुम्हाला बी ऑप्शन दिसतोय सॅक क्लॉथ किंवा गोनपाट, मराठीमध्ये तो गोनपाट म्हणून असेल तर तो त्यांचं उत्तर असणार आहे. त्याच्यानंतर आपण पुढचा प्रश्न घेऊया. पुढचा प्रश्न आहे बघा आपला की रीड द गिव्हन स्टेटमेंट्स अँड सिलेक्ट द करेक्ट ऑप्शन्स, की खाली दिलेली वाक्य वाचा आणि योग्य पर्याय निवडा. काय वाक्य आहे, काय स्टेटमेंट आहे तर ग्रीन हाऊस गॅसेस इन द ऍटमॉस्फिअर ट्रॅप द हीट ऑफ द सन अँड इन्क्रीज द टेम्परेचर ऑफ द अर्थ. ही जे हरित वायू आहेत, ग्रीन हाऊस गॅसेस जे आहे, हरित गृहवायू जे आहे ते ऍटमॉस्फिअर मधली किंवा आपल्या वातावरणामधली जी उष्णता आहे ती ट्रॅप करतात, ती शोषून घेतात आणि आपल्या पृथ्वीचं तापमान वाढवतात. हे अगदी बरोबर आहे, यात काही चुकीचं नाही. दिस स्टेटमेंट इज कम्प्लिटली राईट वन. ओके, नेक्स्ट थिंग, कार्बन डायऑक्साइड, नायट्रस ऑक्साइड, मिथेन अँड वॉटर वेपर आर ग्रीन हाऊस गॅसेस. कार्बन डायऑक्साइड असेल, नायट्रस ऑक्साइड असेल, मिथेन असेल किंवा आपलं पाण्याचं वाफ ज्याला किंवा आपण बाष्प म्हणतो, ते हे जे आहेत हे ग्रीन हाऊस गॅसेस आहेत, हे हरित गृहवायू आहे. अगदी बरोबर आहे, ही सर्व उदाहरणं हरित गृहवायूचीच आहेत. त्याच्यामुळे आपला जो ऑप्शन आहे बघा, पहिला ऑप्शन काय आहे, बोथ स्टेटमेंट्स आर ट्रू. 2 इज द करेक्ट एक्सप्लेनेशन ऑफ 1. अगदी बरोबर आहे की 2 नंबरचं जे वाक्य आहे ते पहिल्या वाक्याचं एकदम व्यवस्थित एक्सप्लेनेशन देत आहे की बाबा हे ग्रीन हाऊस गॅसेस आहेत आणि ते अशा अशा पद्धतीनं आपल्या पृथ्वीचं तापमान वाढवतात. तर याचं ऑप्शन ए उत्तर. ठीक आहे, चला नंतरचा प्रश्न आपण बघूया. पुढचा प्रश्न आणि तो आपल्या पुस्तकातच दिलेला आहे. ओके, पुस्तकातलाच प्रश्न आहे. प्रश्न काय आहे बघा, ड्युरिंग द प्रोसेस ऑफ सीड जर्मिनेशन द पार्ट दॅट डेव्हलप्स फर्स्ट इज. की जी जर्मिनेशनची प्रोसेस आहे किंवा एखादं पीक उगवण्याची जी प्रोसेस आहे त्याच्यामध्ये सर्वात पहिला जो भाग वाढतो एखाद्या झाडाचा किंवा एखाद्या
बी पासन, तर तो कोणता आहे? फर्स्ट ऑप्शन इज रूट, ज्याला आपण मूळ म्हणतो. सेकंड इज शूट, त्याला आपण खोड म्हणतो. त्याच्यानंतर सी ऑप्शन आहे आपला बोथ, दोन्ही रूट आणि शूट. आणि डी ऑप्शन आपला समटाइम्स रूट समटाइम्स शूट. आता हे आपल्याला कन्फ्युज करण्यासाठी दिलेलं आहे शेवटचा ऑप्शन. ओके, त्याच्याकडे लक्ष द्यायचं नाही. पण आपल्याला माहितीये की पहिला भाग जो आहे तो रूटचा भाग डेव्हलप होतो. इकडे खालच्या भागामध्ये वाढणारा बी पासून पहिला निघणारा तो भाग, तर तो आपला सीड जर्मिनेशन मधला पहिला भाग जो आहे तो डेव्हलप होतो. त्याच्यामुळे पहिला ऑप्शन ए रूट, दॅट इज द करेक्ट आन्सर ऑफ दिस क्वेश्चन. नेक्स्ट क्वेश्चन, कम्प्लिटली कोरिलेशन, सहसंबंध ओळखा, अशा पद्धतीचा पुढचा प्रश्न आहे. आता प्रश्न नीट बघा काय आहे. ओझोन स्ट्रॅटोस्फिअर, ओझोन वायू आणि त्याच्या पुढचा दिलेला आहे स्ट्रॅटोस्फिअर, या दोघांचा काय सहसंबंध आहे, काय संबंध आहे? सो ओझोन लेयर जो आहे आपला, ओझोन गॅसचा आपल्या पृथ्वीच्या ऍटमॉस्फिअर मधला, दॅट ओझोन लेयर इज सिच्युएटेड इन द बॉटम ऑफ द स्ट्रॅटोस्फिअर, द बॉटम ऑफ द स्ट्रॅटोस्फिअर, किंवा जे स्थितांबर आहे, ज्याला आपण स्थितांबर म्हणतो, त्या स्थितांबरामध्ये हा ओझोन वायूचा थर आहे. पुढचं काय दिलंय बघा, एरोप्लेन फ्लाइट, विमानाचं उड्डाण. आता कोणत्या थरामधनं विमानाचं उड्डाण होतं? मेझोस्फिअर मधनं होतं, म्हणजे मध्यांबरातनं होतं. ट्रोपोस्फिअर म्हणजे तपांबरातनं होतं. थर्मोस्फिअर मधनं होतं. काय एक्झोस्फिअर मधनं होतं? एक्झोस्फिअर म्हणजे बाह्यांबर. कोणत्या याच्यातनं होतं? आपल्याला माहितीये की विमानं जी उडतात ती ट्रोपोस्फिअर मधनं किंवा तपांबरामधनं उडत असतात. आपला जो 13 किलोमीटर पर्यंतचा पट्टा आहे आपल्या वातावरणाचा, पहिलाच पृथ्वीच्या लगतचा तो 13 किलोमीटरचा ट्रोपोस्फिअर ज्याला आपण म्हणतो, तपांबर ज्याला म्हणतो, त्या तपांबराच्या वरच्या थरामध्येच विमानं उडताना आपल्याला दिसतात, एरोप्लेन फ्लाइट आपल्याला दिसतं. सो याचा ऑप्शन बी ट्रोपोस्फिअरचा आहे. चला आता नेक्स्ट क्वेश्चन आपण बघू की हा प्रश्न खूप छान. Suppose we have a new scale for temperature measurement. In this new scale, the freezing point of water is 5 degree and the boiling point is 105 degree. Then according to this new temperature scale, what will be the normal temperature of human body? की आपल्याकडे एखादी नवीन स्केल आहे, नवीन मोजपट्टी आहे की ज्याच्या साहाय्याने आपण तापमान मोजू. समजा त्या तापमापीवरती वेगळीच मोजपट्टी आहे आणि त्या तापमापीवरच्या मोजपट्टीनुसार 5 डिग्री हे आपलं काय आहे, फ्रीजिंग पॉइंट आहे, गोठण बिंदू आहे पाण्याचा, जो नॉर्मली 0 अंश असतो, तो नॉर्मली 0 डिग्री असतो सेंटीग्रेडचा विचार केला तर 0 डिग्री सेंटीग्रेडचं इथं त्यांनी काय सांगितलंय, 5 डिग्री सेंटीग्रेड सांगितलंय. आणि मग काय सांगितलंय, बॉइलिंग पॉइंट ऑफ वॉटर सांगितलंय, किंवा त्याला आपण उत्कलन बिंदू असं म्हणतो, तो किती सांगितलाय, 105 सांगितलंय. नॉर्मली पाण्याचा उत्कलन बिंदू किंवा बॉइलिंग पॉइंट दॅट इज 100 डिग्री सेंटीग्रेड. म्हणजे तर सेंटीग्रेडचा स्केलचा विचार केला तर 5 ऍडिशन केलेला आहे, 0 ते 5 केलाय फ्रीजिंग पॉइंट आणि बॉइलिंग पॉइंट 100चा 105 केलाय. मग आपल्याला काय विचारलंय, व्हॉट विल बी द नॉर्मल टेम्परेचर ऑफ ह्युमन बॉडी. मग आता आपल्याला माहित पाहिजे की नॉर्मल टेम्परेचर ऑफ ह्युमन बॉडी किती आहे. सेंटीग्रेडच्या स्केलवरती जर आपण बघितलं, सो दॅट इज नियर अबाउट 37 डिग्री सेंटीग्रेड, 37 अंश सेल्सिअस एवढं आपलं तापमान असतं. आता आपल्याला दिलेली स्केल जी आहे ती 5 न पुढे आहे, म्हणून मग आपल्याला 37 पासून 5 न पुढे जावं लागेल. आणि मग काय आपलं ऑप्शन येईल, 42 डिग्री, 42 डिग्री. सो ऑप्शन आपल्याला बघायची गरज पण पडणार नाही जर आपण नीट प्रश्न व्यवस्थित समजून घेतला तर. बघा कुठे दिलाय 42 डिग्री, बी नंबर वरती दिलेला आहे. सो बी इज द राईट आन्सर ऑफ दिस क्वेश्चन. ओके गुड. तर अशा पद्धतीनं कधी कधी आपल्याला ऑप्शन बघायची पण गरज पडत नाही. नेक्स्ट प्रश्न बघा, इन सनस्ट्रोक, जेव्हा उष्माघात होतो तेव्हा विच ऑफ द फॉलोइंग फर्स्ट एड शुड बी गिवन. खालीलपैकी कोणती प्रथमोपचार आपण दिला पाहिजे. प्रथमोपचाराचा आपला जो पाठ आहे, डिझास्टर मॅनेजमेंट आणि प्रथमोपचार, त्याच्यामधला हा प्रश्न आहे. ओके, तर आपल्याला ऑप्शन आता स्टेटमेंट आपल्याला वाचावं लागेल की कोणतं आपण फर्स्ट एड दिलं पाहिजे. आता पहिला आहे बघा, रेज द लोअर पार्ट ऑफ द बॉडी व्हर्टिकली अबोव्ह द लेवल ऑफ द अर्थ. म्हणजे जो पार्ट आहे बॉडीचा तो हृदयाच्या उंचीपेक्षा वरती ठेवायचा. आता हे कुठं असतं,
जेव्हा ब्लिडिंग होत असतं तेव्हा, जेव्हा रक्तस्राव होत असतो तेव्हा. म्हणजे सनस्ट्रोक मध्ये रक्तस्राव होतो का? नाही होत. याची गरज आहे का? देर इज नो रिक्वायरमेंट ऑफ दिस ऑप्शन और दिस फर्स्ट केअर. सेकंड इज अप्लाय ऑइंटमेंट ऑन दी बॉडी. नो नीड, कारण कुठेही प्रकारची जखम नसते, काही नसतं. ऑइंटमेंट अप्लाय करण्याची काही तिथे गरज नाही. बघा कसं ऑप्शन दिलेला आहे. ठीक आहे. थर्ड बघा, वाईप द बॉडी विथ ड्राय क्लॉथ. काहीच गरज नाही. पण नेक्स्ट ऑप्शन आहे वाईप द बॉडी ऑफ वेट क्लॉथ. ओला कापड आहे, त्या ओल्या कापडाच्या साह्याने तुम्हाला बॉडीवरती वाईप करायचंय, म्हणजे जेणेकरून त्या माणसाला थंडावा मिळेल आणि त्याचा जो सनस्ट्रोक आहे, जो उष्माघात आहे, त्याचा परिणाम कमी होईल. तर अशा पद्धतीने आपला जो चौथा ऑप्शन आहे तो ऑप्शन इथे व्यवस्थित त्याचं उत्तर आहे. म्हणजे डी इज द फर्स्ट एड दॅट शुड बी गिव्हन इन केस ऑफ सनस्ट्रोक. उष्माघाताच्या याच्यामध्ये आपण तो दिला पाहिजे. ओके. आता पुढचा प्रश्न बघा, कसा मस्त प्रश्न आहे, एकदम भारी. 3 beakers P, Q and R are taken. Equal volume of water at room temperature is poured in all of them. Equal amount of sugar is added to each beaker. Now all the beakers are kept at the following conditions. बरोबर की 3 बीकर घेतले, P, Q आणि R, 3 बीकर घेतले. त्यांच्यामध्ये आपण काय केलं, सारख्याच प्रमाणामध्ये पाणी टाकलं रूम टेम्परेचरला आणि सारख्याच प्रमाणामध्ये साखर टाकली त्या तिन्ही बीकर मध्ये, तिन्ही चंचुपात्रांमध्ये. आणि आता ते तिन्ही बीकर वेगवेगळ्या परिस्थितीमध्ये ठेवलं. तर आपल्याला काय विचारलं आहे की काय सांगितलंय बघा आधी, की एक ऑप्शन दिलाय बीकर पी इज हिटेड. जे पी बीकर आहे, पी चे चंचुपात्र आहे, त्याला आपण काय केलंय, उष्णता दिलीये, त्याला आपण हीट केलंय. दुसरा ऑप्शन, दुसरं काय दिलंय बघा, बीकर क्यू इज रेफ्रिजरेटेड. जे क्यू नावाचं बीकर आहे, जे चंचुपात्र आहे, ते आपण फ्रीज मध्ये ठेवलंय, त्याला आपण फ्रीज मध्ये ठेवलंय. आणि बीकर आर जे आहे त्याला आपण रूम टेम्परेचरला जिथे ठेवलं होतं तिथेच त्याला आपण ठेवलेलं आहे. इन व्हिच कंडिशन विचारलेलं काय आहे बघा, इन व्हिच कंडिशन शुगर विल डिझॉल्व्ह फास्टर. कोणत्या परिस्थितीमध्ये पी क्यू आर पैकी कोणत्या बीकर मध्ये सर्वात लवकर साखर विरघळेल. साखर विरघळायची आहे पाण्यामध्ये, कोणत्या परिस्थितीमध्ये सर्वात जास्त विरघळेल. इन व्हिच ऑफ द फॉलोइंग कंडिशन द शुगर विल मेल्ट और दॅट विल डिझॉल्व्ह फास्टर इन व्हिच ऑफ द बीकर. ऑप्शन्स पी क्यू आर. जर आपण नीट परिस्थिती बघितल्या, नीट कंडिशन्स बघितल्या काय आहे, तर आपल्याला लक्षात येतं की व्हेन वी हीट the solubility of that sugar will increase and that will melt or that will dissolve faster in the water when we heat that. कारण आपल्याला माहिती आहे solubility increases with the increasing temperature. जी विद्राव्यता आहे ती विद्राव्यता तापमानाबरोबर वाढत जाते. जसं तापमान वाढत जाईल तशी त्याची विद्राव्यता वाढत जाईल. त्याच्यामुळे काय होतं की जेव्हा आपण हीट करतो तेव्हा ती साखर लवकर विरघळते, साखर लवकर विरघळते. तर अशा पद्धतीने हे प्रश्न, याचं उत्तर आपलं काय येईल मग, पी जे आहे बीकर, ते पी बीकर मधली साखर पटकन विरघळेल. ओके. त्याच्यानंतर आपण आता नेक्स्ट क्वेश्चन बघू. इन द गिवन सर्किट डायग्राम व्हिच सबस्टन्सेस शुड बी युज्ड ऍट एक्स अँड वाय. खाली डायग्राम दिलेली आहे, विद्युत परिपथाची चित्र दिलेलं आहे. ते विद्युत परिपथाचं चित्र जर आपण व्यवस्थित बघितलं तर त्याच्यामध्ये एक्स आणि वाय हे जे दोन इलेक्ट्रोड्स आहेत त्याच्यावरती कुठले ते सबस्टन्स असले पाहिजे, कुठल्या याच्यापासून ते इलेक्ट्रोड्स बनलेले असले पाहिजे. ऑप्शन जर नीट बघितले तर बघा, ए ऑप्शन आहे एक्स प्लास्टिक वाय कॉपर, बी ऑप्शन आहे एक्स इबोनाइट वाय प्लास्टिक, सी अल्युमिनियम, एक्स अल्युमिनियम आहे सी मधला आणि वाय रबरचा आहे. याच्यामध्ये जर तुम्ही बघितलं तर तुम्हाला एक लक्षात येईल की प्रत्येक ऑप्शन मध्ये एक गोष्ट अशी आहे की जी विद्युत दुर्वाहक आहे. त्याचं नॉन कंडक्टर ऑफ इलेक्ट्रिसिटी, त्याचं नॉन कंडक्टर ऑफ इलेक्ट्रिसिटी प्लास्टिक असेल किंवा रबर असेल, अशी गोष्टी त्या पहिल्या 3 ऑप्शन मध्ये आहे. शेवटचा ऑप्शन बघितला तर काय लक्षात येतं, कॉपर अँड झिंक बोथ आर मेटल्स and metals are good conductor of electricity. गुड कंडक्टर ऑफ इलेक्ट्रिसिटी. त्याच्यामुळे आपल्या त्या एक डायग्राम मध्ये दोन्ही जे आहे ते मेटल्स असले पाहिजे, म्हणजे कॉपर आणि झिंक हा जो आपला ऑप्शन आहे दॅट इज द राईट आन्सर. ते त्याचं आपलं उत्तर असलं
पाहिजे. त्याच्यानंतर आपला शेवटचा प्रश्न आपण आता घेऊया. शेवटचा प्रश्न काय आहे बघा. सुनील वॉन्ट्स टू स्टडी वेदर मोर एफर्ट इज रिक्वायर्ड इन युझिंग पुली ऑर रॅम्प. इथे जे दिलंय त्या रॅम्प वरती आणि पुलीवरती कोणत्या परिस्थितीमध्ये किंवा त्या रॅम्प वरती किंवा पुलीवरती कुठे आपल्याला जास्त प्रयत्न करावे लागतील, जास्त आपल्याला एफर्ट्स करावे लागतील, कुठली वस्तू आपल्याला ढकलायची आहे, ओढायची आहे त्या ठिकाणी. चित्र बघा, एक रॅम्प दिलाय आणि एक पुली दिलाय. आता काय दाखवलंय बघा. द फिगर शोज सुनील्स एक्सपेरिमेंट. याच्यामध्ये सुनीलचा एक्सपेरिमेंट दाखवत आहे. वाय दिस एक्सपेरिमेंट इज नॉट अ फेअर टेस्ट. ही फेअर टेस्ट का नाहीये, की याच्यामध्ये काय नेमकं चुकीचं आहे, हे काय योग्य नाहीये ते आपल्याला ओळखायचं सांगितलंय. आता जर नीट बारकाईनं बघितलं तर काय काय दाखवलंय बघा. ती रॅम्प दाखवली आहे, त्याच्यावरनं तो ठोकळा आपल्याला वरती सरकवायचा आहे, एफर्ट त्या डायरेक्शनला लावायचे, ते बरोबर आहे. बरोबर. त्याच्यानंतर पुली बघा, पुलीवरती सुद्धा दाखवलेला आहे, एफर्ट आपल्याला खाली लावायचे, ते पण बरोबर आहे. तुम्ही चुकलं कुठे. तर रॅम्प वरती जे वेट आहे दॅट इज ऑफ 10 किलोग्राम आणि पुलीने जे वेट आपण ओढणार आहे दॅट इज 20 किलोग्राम. आता जेव्हा आपण या दोघांचं कंपॅरिझन करू तेव्हा ऑब्व्हियसली ही पुलीवरती आपल्याला जास्त लागेल, कारण 20 किलोग्राम वेट आहे. ते सारखं नाहीये, वेट सारखं नाहीये. त्याच्यामुळे जेव्हा आपल्याला कुठल्याही दोन गोष्टींची कंपॅरिझन करायची असते तेव्हा त्यांच्यामध्ये जे सारखेपणा असलं पाहिजे, एकच घटक फक्त वेगळा असला पाहिजे. इथे रॅम्प वेगळा आहे, पुली वेगळं आहे, म्हणजे सिस्टम पण वेगळं आहे आणि वेट सुद्धा वेगळे आहे. ऍटलिस्ट एक घटक कुठला तरी वेगळा असला पाहिजे, फक्त एकच पाहिजे, एकच पाहिजे. ओके. त्याच्यामुळे आता ऑप्शन्स बघूयात काय आहे. ही मस्ट लिफ्ट द लोड ऍट डिफरंट अँगल्स. काही नाही, काही गरज नाही. ही शुड ऑइल द सरफेस ऑफ मशीन्स फर्स्ट. काही नाही. ही मस्ट टेल देम ऍट द सेम टाइम. टेस्ट देम ऍट द सेम टाइम. काही फरक पडत नाही, टाइमाचा एवढा फरक पडत नाही. शेवटचा ऑप्शन बघा. ही मस्ट टेक सम सेम लोड इन द बोथ एक्सपेरिमेंट. सारखीच वजन त्यांनी दोन्ही प्रयोगांमध्ये घ्यायला पाहिजे. जर सारखी वजन घेतली तेव्हाच कोणत्या वजनाला कमी किंवा कोणत्या सिस्टम मध्ये कमी आपल्याला एफर्ट्स लावावे लागले ते लक्षात येईल. त्याच्यामुळे दोन्ही सिस्टम मध्ये सारखं वेट असलं पाहिजे. तर अशा पद्धतीने आपण आज जवळपास 10 प्रश्न घेतलेत. असेच प्रश्न आपण आणखीन पुढच्या व्हिडिओमध्ये सुद्धा घेऊया. तुम्हाला जर हे व्हिडिओ आवडले असतील आणि आणखीन हवे असतील तर व्हिडिओला लाईक करा, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, म्हणजे जेणेकरून तुम्हाला पुढचे व्हिडिओचे नोटिफिकेशन पटकन मिळून जाईल. तर विज्ञान कट्टाला सबस्क्राईब पण करून ठेवा. थँक्यू.